नमस्कार, मी डॉक्टर संतोष कणगावकर, गांधीनगर नायगाव बाजार, जिल्हा नांदेड येथे माझ्या श्री साईनाथ आयुर्वेद हॉस्पिटल ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे। आज मी तुम्हाला मूत्रमार्ग संकोच म्हणजेच युरेथ्रल स्ट्रिक्चर या आजाराविषयी माझ्या रुग्णालयात ह्या रुग्णांना कसा फायदा झाला त्याविषयी मी माझे अनुभव आपल्याला सांगणार आहे। तर मित्रांनो, युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे मूत्रमार्ग संकोच हा आजार म्हणजे मूत्रप्रवृत्ती करणारी नलिका हळूहळू अरुंद होत जात बंद होऊन मूत्रप्रवृत्ती म्हणजेच लघवीला येण्यास बंद होते। हा आजार सामान्यतः वयस्कर रुग्णांमध्ये होत असल्याचे आम्हाला आढळून येत आहे। तर हा आजार कशामुळे होतो हे आम्ही जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये वातवर्धक आहार म्हणजे जसं जास्त प्रमाणात तिखट खाणे, बिडी, तंबाखू, सिगारेट, दारू, सुपारी ह्या पदार्थाचं सेवन आणि जागरण ह्या गोष्टीमुळे शरीरात वात दोषाचे प्रमाण वाढून अपान वायू ह्या वात दोषाच्या प्रकोपामुळे शरीरामध्ये मूत्र प्रवृत्ती बाहेर नेणारी नलिका जी असते ती नलिका अरुंद होत जात पूर्णतः बंद होते। त्यामुळे मूत्रप्रवृत्ती न येता ती आतच कोंडून राहते। त्याच्यामुळे रुग्णांना भयंकर वेदना होत असल्याचे दिसून येते। रुग्ण कासावीस होतो आणि त्याला अचानक पॉलिश कॅथेटर टाकून म्हणजे आर्टिफिशियल कृत्रिम मार्गाद्वारे नळी टाकून त्याला लघवी येण्याचा मार्ग सुकर करावा लागतो। तर हा आजार सामान्यतः ह्याला आयुर्वेदाशिवाय इतर शास्त्रामध्ये ऑपरेशन शिवाय इलाज नाही। आयुर्वेदामध्ये हा आजार पंचकर्म चिकित्सा ह्या उपचाराने पूर्णतः रोगमुक्त होत असे रुग्ण रोगमुक्त होत असे आम्ही पाहत आहोत। रुग्णाला 7 दिवस योग बसती त्याच्या बल आम्ही उभय पाहू आणि पुन्हा उत्तर बसते म्हणजे मूत्र मार्गाद्वारे औषध सोडणे ह्या उपचारात 7 दिवस केल्यानंतर 8व्या दिवशीपासून लघवी आपोआप येत असल्याचे मला अनुभव आला आहे। अशा अनेक 100 रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांना माझ्या रुग्णालयात आतापर्यंत फायदा झाला आहे। अनेक दूरवरून सुद्धा रुग्ण माझ्याकडे आले आहेत। मुंबई, हैदराबाद सारख्या मोठ्या रुग्णालयात दाखवलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांवर सुद्धा मी इथं उपचार केला आहे। त्याच्यामुळे आज 4-5 वर्षापासून ते रोगमुक्त झाले आहेत। त्यांना आपोआप लघवी येत आहे, त्यांना नळीची गरज नाही, कसल्याच उपचाराची आज गरज नाही। ते रोगमुक्त होऊन आपले जीवन जगत आहेत। तरी हा आजार ज्या कोणाला आहे त्या रुग्णांनी ह्या उपचार पद्धतीचा फायदा घ्यावा असे मी